हॅलो फ्रेंड्स, वेलकम स्टुडंट. तर आज आपण आपल्या BS मेडिकल एज्युकेशन या चॅनलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे एकूण मेनली 2 पार्टमध्ये डिवायडेशन होतं. एक एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स आणि इंटरनल जेनायटल ऑर्गन्स. तर आता आपण एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स पाहणार आहोत. चला तर मग एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्समध्ये एकूण 5 पार्ट आहेत त्याचे. मॉन्स प्यूबिस, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, क्लिटोरिस आणि व्हर्टिब्यूल. त्याच्यानंतर आहे इंटरनल जेनायटल ऑर्गन्स. तर इंटरनल जेनायटल ऑर्गन्स आता बघूया आपण. इंटरनल जेनायटल ऑर्गन्समध्ये युटेरस, ओव्हरी, सर्विक्स, फॅलोपियन ट्यूब आणि व्हाजायना हे झाले इंटरनल जेनायटल ऑर्गन्स. आता एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्समध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्समधील फर्स्ट पार्ट आहे प्यूबिस, मॉन्स प्यूबिस. मॉन्स प्यूबिस हा पेल्विसच्या पुढच्या भागाला सिम्पॅसिस प्यूबिस असे म्हणतात. सिम्पॅसिस प्यूबिसच्या समोरच्या बाजूचा चरबीचा थर असतो त्याला मॉन्स प्यूबिस असे म्हणतात. तर आता सेकंड आहे लेबिया मेजोरा. लेबिया मेजोरा हे कसं आहे, लिप लाईक स्ट्रक्चर आहे. लेबिया मेजोरा लिप लाईक स्ट्रक्चर आहे. They are two symmetrical folds of skin which protect the urethral and vaginal opening. Each labia majora passes posterior from mons pubis about 2.5 cm to 3 cm for the anus. म्हणजे ॲनसपासून 2.5 किंवा 30 सेंटीमीटर. सुमारे लांबीच्या लेबिया मेजोराची सुरुवात पुढील बाजूस प्यूबिसच्या खालील कडेपासून ते शेवटच्या पाठीमागे ॲनसमध्ये होती. तर आता लेबिया मेजोरामध्ये फॅट सेल, इनव्हॉलंटरी मस्क्युलर टिश्यू, फायबर टिश्यू, ब्लड व्हेसल्स या सर्वांचे स्किनचे आच्छादन असते. बॅथरोक्युलर ग्लँड लेबिया मेजोरामध्ये प्रेझेंट असते. तर आता आपण लेबिया मायनोराबद्दल पाहणार आहोत. लेबिया मायनोरा म्हणजे या दोन्ही त्वचेच्या बनल्या असून त्याला लेबिया मेजोरा असे म्हणतात व ते च्या मध्यमेकडे असतात. यानंतर यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू, भरपूर ब्लड व्हेसल्स व नर्व असून याच्या त्वचेच्या आच्छादनास तेलग्रंथी असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट, लेबिया मायनोराची सुरुवात पुढील बाजूस लेबिया मेजोरामध्ये होतात. तेथे लेबिया मायनोरा एकमेकावर आलेले असून त्याच्या खाली क्लिटोरिस झाकलेले असते. तेथे लेबिया क्लिटोरिस झाकलेले असते. मागील बाजूस लेबिया मायनोरा बाजूस गेल्यामुळे त्रिकोणी दिसू लागतो. त्याच्यानंतर आहे दोन्हीही लेबिया मायनोराच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेस काय म्हणतात, वेस्टिब्यूल असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे या जागेत युरेथ्रल ओपनिंग असते म्हणून याला ओपनिंग व्हाजायनल असे म्हणतात. आता नेक्स्ट पार्ट आहे क्लिटोरिस. चला, क्लिटोरिस फेस्टिकल्सच्या पुढील बाजूस टोकाशी दोन्ही लेबिया मायनोराने झाकलेले आहे. इट इज 2-3 सेंटीमीटर लेंथ. याची लांबी किती आहे, 2 ते 3 सेंटीमीटर. इट इज होमोलॉगस विथ पेनिस. त्याच्यानंतर आहे विशिष्ट पेशींचा समूह म्हणजे काय, क्लिटोरिस. विशिष्ट पेशींचा समूह म्हणजे क्लिटोरिस. क्लिटोरिस हे लिगामेंटने सिम्फॅसिस प्यूबिसला जोडले आहे. क्लिटोरिस हे कशाने जोडलेले आहे, लिगामेंट्सने सिम्फॅसिस प्यूबिसला जोडलेले आहे. आता याच्यानंतर आहे व्हेस्टिब्यूल्स. तर व्हेस्टिब्यूल्स म्हणजे काय, लेबिया मायनोराच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेस व्हेस्टिब्यूल्स असे म्हणतात. लेबिया मायनोराच्या मध्ये जे रिकामी जागा असते त्याला व्हेस्टिब्यूल्स असे म्हणतात. या जागेत युरेथ्रल ओपनिंग आणि व्हाजायनल ओपनिंग असते. या जागेत काय असते, युरेथ्रल ओपनिंग आणि व्हाजायनल ओपनिंग असते. तर आता आपण व्हाजायनल ओपनिंग पाहणार आहोत. व्हाजायनल ओपनिंग हे व्हेस्टिब्यूल्समध्ये युरेथ्रल ओपनिंगच्या मागील बाजूस व्हाजायनल ओपनिंग असते. एका पातळ पडद्याने व्हाजायनल ओपनिंग झाकलेली असते त्याला काय म्हणतात, हायमिन असे म्हणतात.
हायमिनला छिद्र असून त्यातून मासिक पाळीचा स्त्राव असते. हायमिनला एक छोटेसे छिद्र असते व त्याच्यामधून मासिक पाळीचा प्रत्येक महिन्यामध्ये स्त्राव होत असतो. व्हजायनल ओपनिंग ही युरेथ्रल ओपनिंगपेक्षा मोठी असते. व्हजायनल ओपनिंग ही युरेथ्रल ओपनिंगपेक्षा खूप मोठी असते, याच्यामध्ये फरक असतो. याच्यानंतर पुढचा पार्ट आहे पेरिनियम. याचा आकार कसा आहे? त्रिकोणी आहे. याचा आकार कसा आहे? त्रिकोणी आहे व व्हजायनल ओपनिंग आणि ॲनस यांच्यामधील भागास पेरिनियम असे म्हणतात. हा भरीव अवयव टोन अनैच्छिक इनव्हॉलंटरी मसल्स आयूने आच्छादलेला असतो. त्याच्यानंतर आहे पेरिनियम हे पत्राप्रमाणे बसवलेले आहे व यातील शिरोबिंदू खाली व पाया वर असतो. भरीव अवयव इनव्हॉलंटरी मसलने बनलेला आहे. हे अवयव कशाने बनलेला आहे? इनव्हॉलंटरी मसलने बनलेला आहे. तर आता हे झालं आपलं एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स. आता आपण पाहणार आहोत इंटरनल जेनायटल ऑर्गन्स. इंटरनल जेनायटल ऑर्गन्समध्ये फर्स्ट आहे व्हजायनल कॅनल, सेकंड आहे युटेरस, थर्ड आहे 2 फॉलोपियन ट्यूब म्हणजे 2 बीजवाहिन्या आणि फोर्थ आहे 2 ओव्हरीज म्हणजे दोन रजपिंड. तर आता आपण याच्यामधला फर्स्ट पार्ट बघणार आहोत व्हजायनल कॅनल. व्हजायनल कॅनलबद्दल आता आपण पाहूया. द व्हजायनल कॅनल इज द फिमेल ऑर्गन्स ऑक्युपेशन. याला व्हजायना असे म्हणतात. या नलिकासारख्या मार्गामुळे बाह्य व अंतस्थ स्त्री जननेंद्रिय जोडली जातात. इट इज 7 to 9 सेंटीमीटर लॉंग. हे किती आहे? 7 to 9 सेंटीमीटर लॉंग आहे. त्याच्यानंतर व्हजायनाची सुरुवात ही व्हॉल्वाच्या ओपनिंगपासून होते. व्हजायनाची सुरुवात कुठून होते? व्हॉल्वाच्या ओपनिंगपासून होते. त्याच्यानंतर आहे व्हजायनल कॅनलच्या पुढील बाजूस मूत्राशय व मूत्रनलिका व त्याच्या मागील बाजूस ॲनस साठी पाउच ऑफ डगल्स गर्भाशयाचे ग्रीवाजवळ याचा शेवट होतो. आता याच्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ व्हजायना. तर ॲरोलाई, इलॅस्टिक कनेक्टिव्ह टिश्यू, मसल्स मेम्ब्रेन अशा 3 लेयरने व्हजायना तयार झाला आहे. व्हजायनाचा सर्वात बाहेरील आवरण ॲरोलार इलॅस्टिक कनेक्टिव्ह टिश्यू समूहाने बनलेला आहे. व्हजायनाच्या मागचे आवरण इन्व्हॉलंटरी मसल टिश्यूने बनलेले आहे. व्हजायनाच्या सर्वात आतील आवरण इन्व्हॉलंटरी मस्क्युलर टिश्यू पासून बनलेले आहे. तर याच्यानंतर आहे युटेरस. तर युटेरसबद्दल पाहूया. युटेरस इज द थिक वॉल्ड पियर शेप्ड hollow muscular organ situated in the pelvic cavity with the urinary bladder in front, the rectum behind. The uterus is 7 to 8 centimeter wide. लॉंग किती आहे? 5 to 7 सेंटीमीटर आणि 2 to 3 सेंटीमीटर थिक आहे व याचं वेट किती आहे? 30 ते 40 ग्रॅम. 30 ते 40 ग्रॅम याचं वेट आहे. युटेरसचे एकूण किती पार्ट पडतात? 3 मेजर पार्ट पडतात. नंबर फर्स्ट फंडस. सेकंड आहे बॉडी ऑफ द युटेरस. सेकंड कोणता आहे? बॉडी ऑफ द युटेरस. आणि थर्ड आहे सर्विक्स ऑफ द युटेरस. थर्ड कोणता आहे? सर्विक्स ऑफ द युटेरस. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे हा चॅप्टर आपला संपलेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जर कुणाला PDF पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट करावे, त्याला PDF मिळून जाईल.